नमस्कार, मी कोमल. आज आपण मूग डाळीची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी क्रिस्पी अशी तयार होते ही मूग डाळीची कचोरी. तर चला तर मग बघूया कशा पद्धतीने कचोरी बनवायची आहे ते. तर कचोरी बनवण्यासाठी मी मूग डाळ घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. ती स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास पाण्यातच भिजत ठेवलेली आहे. तर सुरुवातीला ही डाळ जी आहे ती मिक्सरला जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेते आणि डाळ बारीक करून घेते सुरुवातीला. तर हे बघा, मुगाची डाळ आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. तर पाणी न टाकताच ही आपल्याला डाळ जी आहे ती बारीक करायची आहे. खूप जास्त बारीक नाही, अगदी जाडसर अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर चला तर मग मी ही डाळ जी आहे ती मिक्सरला फिरवून घेते. तर हे बघा, ही मुगाची डाळ जी आहे ती मी मिक्सरला अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय, खूप अशी बारीक नाही केलेली मी, जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. तर आता आपण कचोरीसाठीचं पीठ मळून घेऊया सुरुवातीला. तर कचोरीसाठी मी हे मैद्याचं पीठ आता मळून घेणार आहे. तर या वाटीने मी 3 वाटी मैदा घेते. मैदा घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, इथं मी ओवा सुद्धा थोडासा घेतलेला आहे. तो ओवा हाताने असा चोळून घ्यायचा आहे, तो या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. ओवा असा चोळून घेतला की त्याचं म्हणजे ओव्याची जी टेस्ट आहे ती सुद्धा छान लागते आणि कोणता पण पदार्थ खाताना तो पचण्यासाठी सुद्धा हलका जातो ओवा टाकल्यामुळे. त्यासाठी ओवा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपली जी तेलाची पळी असते किटलीमधली, हे बघा, तर या पळीने एक पळी मी तेल टाकून घेणार आहे. हे तेल जे आहे ते गरम वगैरे केलेलं नाही, थंडच तेल आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. तेल जे आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आहे. अशा पद्धतीनं हे पिठाला तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा, आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा मळायचं नाही पीठ. आपण पुरीला वगैरे जसं बनवतो त्याच पद्धतीनं थोडंसं सॉफ्ट असं मळायचं आहे. तर मी आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते. एकदम पाणी ओतायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे पीठ आहे ते. तर हे बघा, मी हे कणिक जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, अगदी सॉफ्ट असं मी हे कणिक जे आहे ते मळून घेतले. तर आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा व्यवस्थित मळून हे कणिक आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे. एक कमीत कमी 10 ते 15 मिनिटासाठी तरी हे पीठ जे आहे आपल्याला भिजवून ठेवायचं आहे, कचोरीसाठीचं जे आपण मळून ठेवले ते. तर हे बघा, आता मी याला झाकण लावून झाकून ठेवून एक 15 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे. तर पीठ 15 मिनिटासाठी आपण भिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत कचोरीसाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया. तर मी इथं छोटासा तडका पॅन घेतलेला आहे. तर तडका पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी आता बडीशेप टाकणार आहे. आणि हे जिरं सुद्धा घेतलेलं आहे मी, ते जिरं टाकून घेणार आहे. ते हलकासा खरपूस रंग येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आज आपण मूग दालची कचोरी बनवतोय. तर हे अशा पद्धतीनं जर मसाला तयार करून कचोरीमध्ये आपण टाकला तर कचोरीची टेस्ट खूप छान लागते. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ह्या कचोऱ्या बनवलेल्या आहेत त्या.
तर हे बघा, हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये धने सुद्धा टाकायचे आहेत, पण माझ्याजवळ धने नाही, त्यामुळे मी धनेपूड टाकते. तर धनेपूड टाकले तरी सुद्धा चालते. थोडीशी धनेपूड टाकून घेते मी याच्यामध्येच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेते, बडीशेप वगैरे करपायला नको यासाठी. हे बघा, तर हे छान असं भाजलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे बघा, हा मसाला जो आपण भाजून घेतला होता, जिरं वगैरे, तर ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे हा मसाला सुद्धा आपण. तर आता आपल्याला कचोरीमध्ये भरण्यासाठीचं जे सारण आहे ते तयार करायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं तयार करायचं ते बघून घेऊया. इथं मी कढई घेतलेली आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे सुरुवातीला. तेल गरम झालेलं आहे. थोडंसं जिरं टाकून घेते मी, थोडीशी बडीशेप टाकणार आहे आणि आपण जी मुगाची डाळ मिक्सरला बारीक करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. डाळ टाकून घेतलेली आहे. थोडंसं आलं किसून टाकणार आहे मी. या छोट्या किसणीने अगदी थोडंसं आलं किसून टाकायचं आहे, म्हणजे कचोरीला छान अशी टेस्ट येते. तर ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, डाळ वगैरे. बारीक गॅसवरतीच हे आपल्याला सारण तयार करायचं आहे कचोरीसाठीचं. याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. थोडीशी हळद टाकते मी, धनेपूड टाकते थोडंसं, गरम मसाला, अगदी किंचित काळी मिरी पूड, आणि मूग डाळच्या कचोरीमध्ये बेसन पीठ टाकलं जातं. आपण मार्केटमधून वगैरे, हॉटेलमधून वगैरे ज्या कचोऱ्या आणतो त्याच्यामध्ये, तर बेसन पीठ टाकायला विसरायचं नाही. तर मी 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ व्यवस्थित आपल्याला मूग डाळीसोबतच भाजून घ्यायचं आहे, छान असं खरपूस. हे सारण वगैरे जर खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेल वरून जरी टाकलं तरी चालतं. तर मी अगदी थोडंसं तेल वरून टाकून घेणार आहे. साईडने सोडायचं, म्हणजे काय होतं की सारण जे आहे ते कढईला चिकटलं जातं, त्यामुळे ते चिकटू नये त्यासाठी साईडने तेल सोडायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बडीशेप वगैरे जे आपण भाजून घेऊन मिक्सरला बारीक केलेली होती तो मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग टाकणार आहे मी. चाट मसाला आहे तो या चमच्याने 1 चमचाभर चाट मसाला टाकून घेते. छान अशी चटपटीत टेस्ट येते कचोरीला. आणि आपलं लाल मिरची पूड आहे ती टाकून घ्यायची आहे.
करपू वगैरे द्यायचा नाही हा मसाला, बारीक गॅसवरतीच आपल्याला तयार करायचा आहे. तर ही लाल मिरची पूड आहे ती सुद्धा मी टाकून घेणार आहे. थोडासा खायचा सोडा सुद्धा टाकायचा आहे, खूप जास्त नाही, अगदी थोडासा घेतलेला आहे मी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मीठ टाकते मी. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान असा खमंग वास सुटलेला आहे मसाल्यांचा. त्याच्या चमच्याने 3 चमचे साखर घेतलेली आहे. ती साखर मिक्सरला फिरवून घेणार आहे. जर तुमच्याजवळ पिठी साखर असेल तर थोडीशी पिठी साखर टाकली तरी चालेल. ह्याला आपल्या मूग दालच्या कचोरीला छान अशी टेस्ट येते आंबट गोड, त्यासाठी थोडीशी साखर टाकणार आहे मी. तर या सारणमध्ये पिठी साखर आपण जी तयार केली आहे मिक्सरला ती टाकून घेते मी 2 चमचे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सारणाला छान अशी टेस्ट येते आंबट गोड, त्यासाठी पिठी साखर टाकते मी थोडीशी. हे बघा, अगदी छान असा सुगंध दरवळतोय घरामध्ये. तर हे सारण जे आहे ते तयार आहे. मी गॅस बंद केल्यानंतर साखर टाकलेली आहे. तर सारण वगैरे तयार आहे. तर आता आपल्याला कचोरी बनवायची आहे. तर त्यासाठी हे कणिक जे आहे ते आपण भिजायला ठेवलं होतं 15 मिनिटासाठी. तर ते व्यवस्थित मी परत एकदा मळून घेते आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे किती मोठी कचोरी तुम्हाला बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे जे कणिक आहे ते कमी जास्त करा. तर हे बघा, मी एवढं छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे. तर हे बघा, मी एवढे छोटे छोटे असे गोळे कणकेचे करून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये सारण कशा पद्धतीने भरायचं ते दाखवते मी. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा एक गोळा घ्यायचा छोटावाला. तो हाताच्या साह्याने हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा. बाजूने पातळ आणि मध्ये थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे हा गोळा आपल्याला. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते गोळा तो. आणि याच्यामध्ये आता चमच्याने थोडंसं सारण घ्यायचं आणि ते सारण भरायचं आहे. आणि असा गोल करून घ्यायचा याचा. अशा पद्धतीने गोल बनवायचा आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं याला. हे बघा अशा पद्धतीने. तर मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि दुसरा गोळा सुद्धा मी घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. हे बघा, बाजूने थोडंसं पातळ आणि मध्ये थोडंसं जाडसर असलं तरी चालतं. तर हे बघा, मी अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे. याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे. बोटाने थोडंसं सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि छान असं गोल बनवायचं. हे बघा,
आणि हे राहिलेलं पीठ जे आहे ते वरती चिकटवून घ्यायचं. थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे बघा, अशा पद्धतीने. तर अशाच पद्धतीने हे सगळे गोळे भरून तयार करून घेते मी सुरुवातीला. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी कचोरी तयार करून घेतलेली आहे, सारण वगैरे भरून. तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तेल खूप जास्त कडक गरम करून घ्यायचं नाही. तर एक एक कचोरी तेलामध्ये सोडायची आहे. गॅस सुद्धा फास्ट करायचा नाही, अगदी मीडियम आचेवरतीच या कचोऱ्या ज्या आहेत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मी तेलामध्ये कचोरी जी आहे ती सोडलेली आहेत, बघू शकताय तुम्ही. तर सारखं त्याला असं पलटायचं नाही किंवा चमच्याने वगैरे काही करायचं नाही. एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि त्या एका बाजूने तळल्यानंतर आपोआप फुगून अशा वरती येतात, त्यावेळेसच त्याला पलटी करायची आहे. गॅस फास्ट करायचा नाही. मीडियम आचेवरतीच या कचोऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे बघा, मी बारीकच गॅसवरती या कचोरी जे आहेत ते तळून घेते. गॅस वगैरे अजिबात मोठा केलेला नाही. एक बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि नंतरच कचोरी जी आहे ती पलटी करून घ्यायची आहेत. तर छान अशा फुगलेल्या आहेत कचोरी, तुम्ही बघू शकताय. तर एक बाजू हे बघा खालून गोल्डन रंग असा दिसतोय. तर मी आता पलटी करून घेते. तर छान असा रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर अशाच पद्धतीनं ह्या कचोऱ्या ज्या आहेत ते गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, अलगद अशा पलटून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीनं मी सगळ्या कचोरी ज्या आहेत ते तळून घेणार आहे. तर हे बघा, तयार आहेत मूग डाळीच्या कचोरी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कचोरी एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्या तुम्हाला पाहता येतील.